ब्रेकनंतरची बातमी चाकणकर आज एसआयटी चौकशीसाठी हजर राहणार नाही, सूत्रांची माहिती। खलाच्या मोबाईल डेटावरून क्रॉस चौकशीवर आज भर दिला जाणार आहे। कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहार तपासणीला आज प्राधान्य दिलं जाईल। एसआयटी कडून पुढील काही तासात महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे। पवन येवले आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। पवन, आज चाकणकर हजर राहणार नाही असं कळतंय, काय सविस्तर अपडेट? नक्कीच आपण जर बघितलं तर एसआयटी कडून रुपाली चाकणकर यांच्यासह जे शिवनिका संस्थांवरचे जे आजी-माजी सदस्य होते त्यांना समन्स बजावण्यात आलेला होता आणि त्यानुसार सर्वच सदस्यांची चौकशी केली जाणार होती। मात्र आज या चौकशीसाठी महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून समजलेली आहे। मात्र या प्रकरणामध्ये आज आपण जर बघितलं तर एसआयटी कडून जो भोंदू अशोक खरात याचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे, या मोबाईलच्या आधारावरती आज तपास केला जाणार आहे। यामधले कॉल रेकॉर्ड असतील, चॅट्स असेल, यासह विविध पुरावे जे आहेत ते एसआयटी गोळा करणार आहे आणि त्यामुळे मोबाईलमधनं आणखी काही धागेदोरे मिळतात का याचा देखील शोध जो आहे तो एसआयटीच्या पथकामार्फत घेतला जाणार आहे। पण जर बघितलं तर याच आधारावरती काल कोर्टाकडून भोंदू अशोक खरात याला पुन्हा 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि या कोठडी दरम्यान चौकशीत आणखी काही या मोबाईलच्या आधारावरती तपास करून महत्त्वाचे काही गोष्टी ज्या आहेत त्या समोर आणण्याची देखील शक्यता आहे। ऋषाली, धन्यवाद पवन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।